नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल चंद्र सुर्वे पाटील स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा SK एज्युकेशन आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपलं प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास या दोन टॉपिकवरती लेक्चर्स पडलेले नव्हते। बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं होतं की सर यूट्यूब चॅनलला आपले काही लेक्चर टाका। त्यासाठी आजचं ही सेशन आहे। या सेशनमध्ये आपण प्राचीन भारताच्या इतिहासावरती चर्चा करणार आहोत। प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास या दोन टॉपिकवरती आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला साधारणतः 9 ते 10 प्रश्न विचारलेले असतात। आधुनिक भारताच्या इतिहासावरती जास्त आपल्याला प्रश्न असतात, 4 ते 5 प्रश्न असतात। ज्याप्रमाणे कंबाईनला महाराष्ट्राच्या इतिहासावरती 10 ते 12 प्रश्न असतात आणि आधुनिक भारताच्या इतिहासाला जास्त वेटेज नाही आहे पूर्व परीक्षेला, त्याचप्रमाणे आपण राज्यसेवेचा जर विचार केला तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास या टॉपिकवरती जास्त प्रश्न विचारतात। कारण आधुनिक भारताचा इतिहास हा जो सिलेबस आहे हा मुख्य परीक्षेला बराचसा आहे, त्यामुळे त्यावरती फक्त 2 ते 3 प्रश्न किंवा 4 प्रश्न जास्तीत जास्त विचारतात। तर पूर्व परीक्षेमध्ये स्कोअर काढायचा असेल राज्यसेवेच्या तर त्यासाठी आपल्याला ह्या 9 ते 10 प्रश्नांसाठी अत्यंत मेहनत घेणं गरजेचं आहे। मग आता कालावधी देखील कमी उरलेला आहे, मग नेमकं आता करायचं काय? मित्रांनो, आता वेगवेगळे पुस्तकं वाचण्यात आपण वेळ वाया घालवायचा नाही। प्रत्येकालाच आधुनिक भारताचा इतिहास बऱ्यापैकी माहीत असतो, पण प्राचीन आणि मध्ययुगीन या भारताच्या इतिहासाकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करत असतो। पण यामध्ये विशेष असं करण्यासारखं काही नाही, काळजी करायची गरज नाही। कारण मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि प्राचीन भारताचा इतिहास यावरती आयोग खूप डिटेल आणि डीपमध्ये प्रश्न विचारतं असं अजिबात नाही। कारण हा सिलेबस आपल्याला फक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं विचारला जात असतो, त्यामुळे आपल्याला ओव्हरलुक करून घेणं गरजेचं आहे। म्हणजे मेन जे इन्फॉर्मेशन प्राचीन भारताच्या इतिहासावरती किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती आहे तेवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला विचारली जात असते। म्हणजे खूप डीप आणि खूप लेंदी प्रश्न अजिबात नसतात। पण यामध्ये नेमकं कोणते पुस्तकं वाचायची, काय करायचं, काय सोडायचं आणि काय करायचं नेमकं हे विद्यार्थी मित्रांना माहीत नसतं। तर त्याचसाठी आज हे आपलं डेमो लेक्चर आपण घेत आहोत। या डेमो लेक्चरमध्ये तुम्हाला आपल्या ज्या विषयासंदर्भात म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि त्यानंतर भारतीय राज्यघटना या संपूर्ण सिलेबसचा आपला एक ऑनलाईन कोर्स आपण तयार केलेला आहे। आजच्या डेमो लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त महत्त्वाच्या बाबी आणि नेमकं अभ्यास कसा करायचा प्राचीन भारताच्या इतिहासाचा याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि काही एक टॉपिक चांगला घेणार आहोत। पण या संदर्भातले संपूर्ण व्हिडिओज जे आहेत हे व्हिडिओज तुम्हाला आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये मिळतील, ज्या कोर्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळा सिलेबस घेतलेला असेल। आता मित्रांनो, हा जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला परचेस करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आमचं गुगल प्ले स्टोअरवरनं SK एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे। हे SK एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड केल्यावरती त्या ॲपमध्ये विविध विषयाचे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील। मग त्यामध्ये हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा सीसॅटचा देखील अजून एक कोर्स लॉन्च केलेला आहे। सरळ सेवेचे काही चांगले कोर्सेस आहेत, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, पोलीस भरतीचे कोर्सेस आहेत आणि इंग्रजी व्याकरणचा एक टॉप सेलिंग कोर्स आहे जो वर्ग 1 पासून वर्ग 4 पर्यंतच्या एक्झामला आपल्याला कामास येतो। तर त्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन SK एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर विविध कोर्सेसचा तुम्ही त्या ठिकाणी बेनिफिट घेऊ शकता। ह्या ऑनलाईन कोर्सचा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा फायदा आहे की यामध्ये तुमचा वेळ देखील वाचतो पुस्तकं वाचण्यासाठीचा। कारण आता एक्झाम जवळ आले त्या अनुषंगाने तुम्ही ऑनलाईन कोर्सेस पाहून त्यामध्ये रिव्हिजन फास्ट करू शकतात। म्हणजे वेगवेगळ्या रेफरन्सेसचा वापर करून तुम्ही दिवसभरात 100 पेजेस वाचणार, ते 100 पेजेसचं मटेरियल तुम्हाला इथे अर्धा 1 तासाच्या कंटेंटमध्ये दिलेलं जात असतं आणि ते अर्धा 1 तासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्याला पुन्हा एकदा रिव्हिजन देखील करू शकतात आणि रिव्हिजन करून तुमचा 1-1.5 तासामध्ये पूर्ण दिवसभराचा अभ्यास होऊ शकतो। हा एक तुम्हाला एक बेनिफिट असेल। त्याचबरोबर या कोर्सचं तुम्हाला एक वैशिष्ट्य असं असेल की या कोर्समध्ये तुम्ही 24 तासामध्ये कोणतेही व्हिडिओ किती वेळेस पाहू शकतात आणि तुम्हाला प्रवेश हा 1 वर्षाचा असतो। म्हणजे तुम्ही समजा आज जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 1 वर्षभर तो कोर्स दिसतो। मग तुम्ही दररोज 365 दिवस किती वेळेस ते व्हिडिओज बघा, म्हणजे तुमची त्या विषयावरती चांगल्या प्रकारे कमांड येऊन जाऊ शकते। म्हणजे तो इंग्लिश असेल किंवा आमचे कोणत्या प्रकारचे जे विषय असतील त्या विषयासंदर्भात आम्ही 1 वर्षाचंच ॲडमिशन तुम्हाला देत असतो आणि वर्षभरात तुम्हाला त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि पुन्हा रिव्हिजन करून तुमची त्या विषयावरती चांगली कमांड येऊन जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या सेशनला। आजचं सेशन आपण घेत आहोत एन्शंट म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भात आणि प्राचीन भारताच्या इतिहासातील वैदिक काळासंदर्भात आपण लेक्चर आज घेणार आहोत। आणि वैदिक काळातला मुख्यतः पूर्व वैदिक कालखंड जो आहे या पूर्व वैदिक कालखंडासंदर्भात आपण चर्चा करू।
आता नेमकं यामध्ये डिटेल आणि डीपमध्ये चर्चा करायची गरज नाही, वरवर आपण चर्चा करणार आहोत. कारण ज्या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार आहे, जे रिक्वायरेबल मटेरियल असणार, जे रिक्वायरेबल कंटेंट असेल त्याचवरती आपण चर्चा करू. बाकी भारूडवरती सांगण्यात काही अर्थ नाही, कारण इतिहासाविषयी सांगताना खूप वेगवेगळ्या प्रकारे कहाण्या सांगून किंवा इकडे तिकडे वाहवत जाऊन आपण भरकटत असतो. मुळात टू द पॉईंट जे गरजेचं आहे तेच सांगायचं आणि आपल्याला मार्क्स मिळवायचे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सो सुरुवात करूया मित्रांनो. वैदिक कालखंड. वैदिक कालखंड म्हणजे या कालखंडावरती आयोग प्रश्न नेमकं का विचारतं. आपण जर वैदिक कालखंडाचा विचार केला तर इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 पर्यंतचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये वैदिक कालखंडामधील पूर्व वैदिक कालखंडासंदर्भात शक्यतो आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. आता यावरती नेमकं वैदिक कालखंडावरती आयोग आपल्याला काय विचारतं नेमकं परीक्षेला, तर मी असं म्हणेल विद्यार्थी मित्रांनो, वेदांसंदर्भात विचारलं जातं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद किंवा वेदांवरील जे लिखाण आहे त्या लिखाणासंदर्भात विचारलं जातं. किंवा वेगवेगळे जे वेद आहे या वेदांमध्ये नेमकं काय दिलेलं आहे, ह्या वेदांचा नेमकं मानवाला काय फायदा होता त्या काळात, त्यानंतर आत्ता, आणि नेमकं वेदांचा अभ्यास करून मानवानं काय काय गोष्टी अवगत केल्या किंवा वेदांचा अभ्यास करून मानवाला जीवन जगताना कोणकोणत्या बाबींचा फायदा झाला, या संदर्भात वेदांचा अभ्यास करावा लागतो. तर वैदिक कालखंडात वेदांसंदर्भातला अभ्यास हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, वेदांच्या लिखाणावरील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या काळामध्ये जो काही एरिया होता, आपण एरिया म्हणण्यापेक्षा वेगवेगळे जे प्रदेश होते, ह्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वैदिक कालखंडामधल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या बाबी आहे त्यावरती हा एक प्रश्न विचारतो. किंवा मागच्या एका एक्झाममध्ये राज्यसेवेच्या वैदिक कालखंडातील नद्यांची नावं विचारली होती. आता नद्यांची नावं म्हणजे कोणती, तर सिंधू नदी होती. सिंधू नदी ही अत्यंत प्राचीन अशी नदी आहे, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. तर सिंधू आणि गंगा ह्या महत्त्वाच्या नद्यांवरती शक्यतो आयोग प्रश्न विचारतं. तर आयोगानं मागच्या वेळेस वैदिक काळामधील सिंधू नदीच्या उपनद्यांची नावं काय होती, त्या नावांच्या वेगवेगळ्या जोड्या दिल्या होत्या. आत्ता सध्या असलेली नावं आणि सिंधू नदीच्या उपनद्यांची वैदिक कालखंडातील नावं विचारलेली होती आणि त्याच्या जोड्या लावायला सांगितल्या होत्या. म्हणजे झेलमचं वैदिक कालखंडातील नाव काय होतं, चिनाबचं वैदिक कालखंडामधील नाव काय होतं, गोमती असेल, घागरा असेल किंवा सिंधू नदी असेल, यांचं वैदिक कालखंडातील नाव काय होतं, त्या नावासंदर्भात विचारलं गेलेलं होतं आणि त्याच्या जोड्या लावायला सांगितलं होतं. तर नद्यांच्या नावांसंदर्भात विचारलं जाऊ शकतं किंवा वैदिक कालखंडातील लिखाणासंदर्भात विचारलं जाऊ शकतं. वैदिक कालखंडामध्ये वेगवेगळे जे महत्त्वाचे वेदांवरती ग्रंथ लिहिले किंवा वैदिक कालखंडात जे ग्रंथ लिहिले गेले ह्या ग्रंथांबद्दल विचारलं जाऊ शकतं किंवा ह्या ग्रंथांचं लिखाण कोणी केलं, लेखक कोण होते, त्यांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचबद्दल आपण एक महत्त्वाची चर्चा आज करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहे, महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावरती आपण बघतो आहोत. मित्रांनो, वैदिक कालखंडाचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण आर्यांबद्दल महत्त्वाचा मुद्दा चर्चा करणं गरजेचं आहे. आता आर्य जे आहेत, आपण मराठी व्याकरणचा ज्यावेळेस अभ्यास करतो, मराठी व्याकरणचा अभ्यास करत असताना आपल्याला माहिती आहे की आपली मराठी जी भाषा आहे, या मराठी भाषेवरती संस्कृत भाषेचा प्रभाव होता आणि आर्य जे होते हे आर्य भारतात आले होते आणि आर्यांची भाषा ही संस्कृत होती. त्यांची लिपी थोडी प्रगत होती आणि संस्कृत असल्यामुळे संस्कृत आणि प्राकृत मराठीच्या कॉम्बिनेशनमधून आपली मराठी ही प्रगत झाली आहे. तर ते आर्य नेमके कोण होते, तर त्या आर्यांसंदर्भात आपण वैदिक कालखंडाचा अभ्यास करत असताना चर्चा करून घेऊया. मित्रांनो, आर्य जे होते ते आर्य मूळचे अफगाणिस्तानचे होते. अफगाणिस्तान देश आपल्याला माहिती आहे, पाकिस्तानच्या बाजूलाच अफगाणिस्तान आहे आणि या अफगाणिस्तानांमधील मूळ विशेष म्हणजे मंगोलिया वंशाचे होते. म्हणजे मंगोलियन जे लोक होते, हे मंगोलियन लोक किंवा अफगाणिस्तानमधून आलेले जे लोक होते, मंगोलियन सैनिक जे होते किंवा मंगोलियन जे लोक होते ते मूळतः आर्य आहेत. म्हणजे आर्यांचं मूळ जर विचार केला तर हे अफगाणिस्तान हा देश आहे, म्हणजे तिथून ते भारतात आले. आता आपण जर विचार केला तर प्राचीन काळामध्ये मंगोलियन आक्रमणं आपल्यावरती खूप झालेले दिसून येतात. आपण जर पाहिलं तर जर तुम्ही अल्लाउद्दीन खिल्जीचा पिक्चर पाहिला असेल, आता मागे रणवीर सिंगचा पिक्चर लागला होता, तर त्यामध्ये मंगोलियन आक्रमण थांबण्यासाठी तो बऱ्यापैकी प्रयत्न करत असतो. म्हणजे त्या काळात मंगोलियाचे जे सेनानी होते ते बऱ्यापैकी भारतावरती आक्रमण करायचे आणि इथून बरीचशी लूट करून जायचे. तर मंगोलियन जे होते किंवा आर्य जे होते हे मूळचे अफगाणिस्तानचे होते. म्हणजे मंगोलियन म्हणजेच आर्य, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आणि त्यांचं मूळ हे अफगाणिस्तान आहे. आता आर्य जे होते ते मुख्यतः भटक्या जमातीचे होते. म्हणजे भटक्या जमातीचे म्हणजे काय,
भारतातनं पाकिस्तानमध्ये, पाकिस्तानमधनं अफगाणिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमधनं भारतात, भारतातनं पाकिस्तानात, म्हणजे अशा वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे आशिया खंडातील जे वेगवेगळे देश असतील त्या देशांमध्ये ते भटकत राहायचे. म्हणजे भटकंती हे मुख्यतः आर्यांचं एक वैशिष्ट्य होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यातल्या त्यात भटकंती असल्यामुळे त्यांचा पशुपालनावरती जास्त भर होता. मुख्य भर कशावरती होता? पशुपालनावरती. आणि मंगोलियन हे सेनानी होते, दुसऱ्या देशांवरती जाऊन आक्रमण करायचे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते भटकंती करत असायचे. त्यामुळे घोडा हा त्यांना अवगत असावा असं म्हटलं जातं. त्यामुळे घोड्याची त्यांना माहिती असावी. त्याचबरोबर पशुपालनावरती देखील त्यांचा मुख्य भर होता. त्याचबरोबर आर्यांबद्दल, वैदिक काळातील आर्यांबद्दल एक मुख्य महत्त्वाचं बाब लक्षात ठेवण्यासारखी एक अशी आहे की त्यांना शेतीचं देखील ज्ञान होतं असा उल्लेख ऋग्वेदामध्ये केलेला होता. शेतीचं देखील ज्ञान असावं असा उल्लेख ऋग्वेदामध्ये केलेला आपल्याला आढळून येतो. आणि त्यातल्या त्यात आर्यांना तांबे देखील त्यांना अवगत होतं. आता तांब्याचा शोध तर खूप प्राचीन काळातच लागून गेला होता, पण तांबे किंवा ब्रॉन्झला आर्य नेमकं काय म्हणायचे या बाबतीत एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो की आर्य हे तांब्याला किंवा ब्रॉन्झला काय म्हणायचे. तर आर्य हे तांब्याला आणि ब्रॉन्झला आयस असं म्हणायचे. बरोबर. हा देखील मुद्दा एक आर्यांसंदर्भात आपल्याला एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये, फॅक्च्युअल प्रश्न जर विचारला तर. त्यानंतर अजून एक वैदिक काळातील आणि आर्यांच्या काळातील एक विशेष वैशिष्ट्याची बाब म्हणजे सिंधू नदीच्या ज्याही उपनद्या होत्या, ह्या उपनद्या ज्या ज्या प्रदेशातून वाहत होत्या ह्या प्रदेशाला सप्त सिंधवा असं म्हटलं जात होतं. बरोबर. काय म्हटलं जात होतं? सप्त सिंधवा. आता सप्त सिंधवा असं म्हटलं जात होतं म्हणजे नेमकं काय म्हटलं जातं, का म्हटलं जात होतं? कारण सिंधू नदीच्या ज्याही उपनद्या होत्या ह्या उपनद्यांचा भाग अत्यंत सुपीक होता. आणि आपण जर याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं असेल, ज्यावेळेस मी याच्या आधीचं एक लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये आपण सिंधू नदी आणि सिंधू संस्कृतीबद्दल चर्चा केली होती. तर सिंधू संस्कृती सिंधू नदीच्या काठावरतीच आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांमधनं, वेगवेगळ्या राज्यांमधनं आढळून येते. बरोबर. त्यामध्ये हडप्पा असेल, मोहनजोदडो असेल किंवा इतर जेही काही अवशेष सापडली सिंधू संस्कृतीची, ही या 7 नद्यांच्या काठांवरती, ह्या प्रदेशावरती किंवा सिंधू नदी जशी जशी वाहते आहे, या सिंधू नदी वाहत असताना सिंधू नदीच्या आजूबाजूलाच ह्या वेगवेगळ्या शहरांचे अवशेष आपल्याला सापडलेले दिसून येतात. आणि त्यातल्या त्यात सिंधू नदीच्या ज्याही उपनद्या होत्या ह्या उपनद्यांचा प्रदेश जो होता, ज्याला आपण सप्त सिंधवा असं म्हटलेलं आहे, आपण म्हटलेलं म्हणण्यापेक्षा वैदिक कालखंडामधील हे नाव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आर्यांच्या कालखंडामधील हे नाव आहे. तर सिंधू नदीच्या उपनद्यांच्या प्रदेशांना सप्त सिंधवा असं म्हटलं जात होतं. आणि आर्यांच्या कालखंडामध्ये किंवा वैदिक काळामध्ये यज्ञपूजा फार केली जात होती. त्याचबरोबर निसर्ग पूजेवरती विशेष करून भर दिला जात होता. ही देखील महत्त्वाची बाब आहे. आता मित्रांनो, राज्यसेवेमध्ये आयोगानं प्रश्न विचारला होता या सप्त सिंधवा नद्यांवरतीच. सिंधू नदीच्या उपनद्या ज्या होत्या ह्या उपनद्यांच्या नावांवरती प्रश्न विचारला होता. मघाशीच मी या बाबतीत उल्लेख केला होता की सिंधू नद्यांची जी उपनद्या होत्या सिंधू नद्याच्या, त्या ह्या उपनद्यांची नावं एका बाजूला दिली होती आणि त्यांची वैदिक काळातील नावं काय होती त्याच्या जोड्या लावा विचारलं होतं. आता मुळात हा खूप सोपा, बेसिक आणि फॅक्च्युअल प्रश्न होता, पण आपण जर वाचन केलेलं असतं तर आपल्याला त्या जोड्या लावायला जमलं असतं. मग आता नेमकं आपल्याला पुन्हा एकदा परीक्षेमध्ये यावरती काही प्रश्न विचारला जाऊ शकतो का? तर मी म्हणेल होय. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सिंधू नदीच्या 4 नद्यांवरती जरी प्रश्न विचारलेला आहे तरी पुढच्या अजून 3 नद्या आहेत ना, तर त्यावरती देखील एखाद्या वेळेस आयोग प्रश्न विचारू शकतो. मागच्या वेळेस 4 नद्यांवरती विचारलं, येणाऱ्या एक्झाममध्ये 3 नद्या ज्या आहेत त्या 3 नद्यांचे वैदिक कालखंडातील नावं काय होती ते विचारलं जाऊ शकतं. तर त्या अनुषंगाने आपल्याला ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. तर ते आपण चार्टमध्ये पाहून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत पूर्ववैदिक कालखंड आणि पूर्ववैदिक कालखंडामध्ये शक्यतो आर्यांसंदर्भात आपण चर्चा केली आणि सिंधू नदीच्या उपनद्यांबद्दल. आता या ठिकाणी आपण लिहूनच घेऊया. मित्रांनो, एन्शंट आणि मेडिवल हा सिलेबस याचा फारसा नसतो. यावरती विशेष असं आपल्याला काही मेहनत घ्यावी लागत नसते. पण जर तुम्ही व्यवस्थित सिलेबस पाहिला, ओव्हरलुक करून घेतला आणि ज्या ते शॉर्ट नोट्स जर काढले तर त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होतो. आणि आपल्या कोर्समध्ये तुम्हाला हाच एक फायदा होणार आहे की तुमचा वेळही खूप वाचेल
आणि खूप कमी वेळेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं कंटेंट या ठिकाणी मिळेल. म्हणजे पुस्तकं वाचण्यात सध्या तरी वेळ घालवू नका तुम्ही. हा कोर्स जर तुम्ही केला तर याचा तुम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे फायदा होणार. आपण चर्चा करत आहोत वैदिक कालखंडासंदर्भात. वैदिक काळ आणि वैदिक काळामध्ये विशेष करून पूर्ववैदिक कालखंडासंदर्भात आपण चर्चा करत आहोत. पूर्ववैदिक कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000. त्यातल्या त्यात आपण 2 भाग करूया वैदिक कालखंडाचे. त्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे कोणते चर्चा करूया आपण. पहिला मुद्दा करूया आपण आर्यन संदर्भात चर्चा. ओके, आर्यन संदर्भातले काय काय पॉईंट पाहिले आपण. पहिला मुद्दा पाहिला की आर्य हे मूळचे अफगाणिस्तानचे आणि ते मंगोलियाचे होते. मंगोलियन वंशज होते. आर्य हे कुठले होते. आर्य हे अफगाणिस्तानचे होते. अफगाणिस्तानचे होते. हा पहिला मुद्दा आपण पाहिला. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आपण काय पाहिला की आर्य हे मंगोलियाचे होते आणि मुख्यतः भटक्या जमातीचे होते. आर्य हे मंगोलियाचे होते. मंगोलियन वंशज होते. आर्य हे काय होते. मंगोलियन होते. मंगोलियन वंशाचे होते आणि विशेषतः हे भटके होते. आर्य हे मंगोलियन वंशाचे होते, भटके होते. मुख्यतः त्यांचा पशुपालनावरती भर होता. त्यांना शेतीचं ज्ञान देखील अवगत होतं. शेतीचे ज्ञान अवगत. त्याचबरोबर पशुपालनावर भर. आर्यांचा भर होता. त्याचबरोबर आर्यांना घोडा हा प्राणी अवगत असावा असा देखील उल्लेख मी तुम्हाला केला होता. घोडा हा प्राणी अवगत असावा. घोडा प्राणी अवगत असावा. त्यानंतर अजून एक उल्लेख केला होता की आर्य जे होते त्यांना तांब किंवा ब्रॉन्झ या धातूला ती काय म्हणायची. आयस असं म्हणायचे. यावरती देखील विचारलं शकतं. तांबे किंवा ब्रॉन्झ याला काय म्हणायचे. आयस असं म्हणायचे. आर्य आयस म्हणत. आपण फक्त मेन महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करत आहोत. खूप थेरॉटिकली वाचून खूप बाबी अशा तुम्हाला मी सांगून वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यापेक्षा टू द पॉईंट आपण घेऊया. ज्या बाबींवरती नेमका आयोग आपल्याला प्रश्न विचारतील त्याच बाबींवरती आपण चर्चा करूया. त्यानंतर सिंधू नदीच्या उपनद्यांना त्या काळामध्ये काय म्हटलं जात होतं. सप्तसिंधवा असं म्हटलं जात होतं. सप्तसिंधवा. सिंधू नदीच्या ज्याही उपनद्या होत्या त्या उपनद्यांच्या प्रदेशाला काय म्हटलं जायचं. सप्तसिंधवा असं म्हटलं जायचं. मग तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं की सिंधू नदीच्या उपनद्यांना सप्तसिंधवा असं कोणत्या कालखंडामध्ये म्हटलं जायचं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा सिंधू नदीच्या उपनद्यांसंदर्भात तर प्रश्न विचारले जायच्या. सप्तसिंधवा आहेत तर त्या नद्या देखील आपण पाहून घेऊया दुसऱ्या चार्टमध्ये. त्यानंतर शेवटचा मुद्दा काय सांगितला होता मी की आर्य जे होते ते यज्ञपूजेवरती त्यांचा विश्वास होता आणि त्याचबरोबर निसर्ग पूजेवरती देखील भर होता. यज्ञपूजा व निसर्ग पूजेवरती भर. बस हे मुद्दे आपण आर्यांसंदर्भात चर्चा केली. वैदिक कालखंड आपण पाहत आहोत आणि त्यानंतर सिंधू नदीच्या उपनद्यांसंदर्भात आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. दुसरा मुद्दा इथे आपण चर्चा करूया. सिंधू नदीच्या उपनद्यांची नावे. ज्यालाच काय म्हणतो आपण सप्तसिंधवा. सप्तसिंधवा केव्हा म्हटलं जायचं. वैदिक कालखंडामध्ये सिंधू नदीच्या उपनद्यांना सप्तसिंधवा म्हटलं जायचं. मग ह्या सप्तसिंधवा नेमक्या कोणकोणत्या आहे. पहिली नदी पाहूया आपण झेलम. आता झेलमचं नाव काय होतं. आपण एक्झाममध्ये जर पाहिलं तर झेलमचं नाव
वितस्ता होतं सिंधू कालखंडामध्ये असं दिलेलं आहे. कारण ते आपल्याला प्रश्न जो विचारला होता त्या प्रश्नाच्या मध्ये 4 नद्या दिल्या होत्या. त्यातली पहिली नदी होती झेलम. तुम्ही एक वेळेस पाहून घ्या. झेलमचं नाव काय होतं? वितस्ता. झेलम विचारलं होतं. झेलम नंतर चिनाब विचारलं होतं, बियास विचारलं होतं, सतलज विचारलं होतं. चिनाब, बियास, सतलज, चिनाब, बियास, सतलज, झेलम, त्यानंतर सिंधू नदीचं देखील नाव विचारलेलं होतं. आणि त्यानंतर गोमती आणि घागरा यांचं देखील नाव विचारलेलं होतं. गोमती आणि घागरा. आता मित्रांनो यावरती या ज्या 7 नद्या आहेत ज्यांना आपण सप्तसिंधू म्हणतो, या 7 नद्यांमधील 4 नद्यांवरती नाव विचारलं तर पुढच्या 4 नद्यांचं आपल्याला नाव माहिती असणं गरजेचं आहे. तर ते देखील आपण पाहून घेऊया. पहिली नदी पाहिली आपण झेलम. झेलमचं नाव होतं वितस्ता. त्यानंतर चिनाब नदीचं नाव होतं आसिक्ती. चिनाबचं नाव होतं आसिक्ती. थोडीशी वेगळ्या स्वरूपाची नावं आहे, आपल्याला लक्षात ठेवायला कठीण जातील. पण या चार्टमधील साधारणतः 2-3 नावं जरी तुमच्या लक्षात राहिली तरी देखील तुमचं उत्तर हे बरोबर येऊ शकलं असतं. नंतर बियास. बियासचं नाव होतं परुस्ती. बियासचं नाव होतं परुस्ती नाव होतं बियासचं, परुस्नी. ओके. त्यानंतर सतलज, सिंधूचं नाव होतं इंडस. काय होतं? इंडस. किंवा इंडसचं नाव होतं सिंधू असं जर लक्षात ठेवलं तर चालेल. कारण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू संस्कृती संदर्भात आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्यावेळेस असा उल्लेख होतच असतो की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू संस्कृती संदर्भात ज्या ज्या महत्त्वाच्या बाबींचा आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस याचा उल्लेख होतो. तर सिंधू संस्कृतीचा अभ्यास करत असताना सिंधू हे नावच मुळात वैदिक कालखंडातील आहे. खूप हे जुनं नाव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सतलज नदीचं नाव होतं शतुद्री. सिंधू नदीचं आपण पाहिलं, इंडसचं पाहिलं आपण, सिंधू नदी होतं. इथे थोडंसं उलटं लिहिलं गेलं आहे. इंडसचं सिंधू नदी होतं. गोमतीचं होतं गोमल. गोमतीचं होतं गोमल. आणि घागरा नदीचं होतं सरस्वती. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, घागराला सरस्वती असं म्हटलं जायचं. ओके. तर हे विविध नावाचे आहेत ते एक्झाममध्ये विचारले जात असतात. तर अशा स्वरूपातला हा जो चार्ट आहे या चार्टवरती जे नावं दिलेले आहेत हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. जरी तुम्ही विसरलात तरी देखील तुम्हाला यावरती रिव्हिजन करून माहिती ठेवणं गरजेचं आहे. कारण अशाच पॉईंट्सवरती आयोग आपल्याला नेमकं प्रश्न विचारतं. म्हणजे आपल्याला वरवर प्रश्न विचारला जात असतात. आपल्याला फक्त प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास ओव्हरलुक करणं गरजेचं असतं. त्यामुळे खूप अत्यंत माहितीचा साठा असला पाहिजे किंवा आपला खूप त्यामध्ये गाढा अभ्यास असला पाहिजे असं आयोगाला अजिबात अपेक्षित नाही. जर तुम्ही UPSC आणि MPSC या दोन्ही एक्झामचा विचार केला तर या दोन्ही एक्झाममध्ये प्रश्न विचाराचं स्वरूप जर आपण पाहिलं प्राचीन आणि मध्ययुगीनचं तर ते खरोखरीच खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप सोपी वरवर इन्फॉर्मेशन विचारली जात असते. पण आपण हे कधी करत नसतो, त्या अनुषंगानं आपल्याला ते कठीण वाटत असतं. जर आपण अभ्यास केला असला तर निश्चितपणे त्याचे आपले उत्तर हे बरोबर येत असतात. तर अशा स्वरूपातले हे 2 चार्ट आहे. अजून काही माहिती आहे ती देखील आपण पाहून घेऊया. चला तर मित्रांनो पुढच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. मित्रांनो वेदांच्या तत्वाचे वेदांची जी तत्व होती किंवा वेदांचं जे तत्वज्ञान होतं, वेदांच्या तत्वज्ञानाचं सत्यदर्शन घडवण्यासाठी 6 दर्शनं लिहिली गेली. जी 6 वेगवेगळी दर्शनं लिहिली गेली, ही 6 वेगवेगळ्या दर्शनांचं नावं काय आहेत ते तुम्हाला एखाद्या वेळेस एक्झामला विचारलं जाऊ शकतं. किंवा हे 6 वेगवेगळी जी वेदांच्या तत्वज्ञानाचं दर्शन घडवण्यासाठी लिहिलेली दर्शने होती, ह्या 6 दर्शनांची लिखाण कोणत्या लेखकांनी केले तर त्यावरती एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. वैदिक कालखंडातील मुद्द्यांचा ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस. सो वेदांच्या तत्वज्ञानाचं दर्शन घडवण्यासाठी जी 6 दर्शनं लिहिली ते 6 दर्शनं आपण पाहून घेऊ. आणि त्याचबरोबर वैदिक कालखंडामध्ये म्हणण्यापेक्षा वैदिक कालखंड त्याच्यानंतर जे महत्त्वाचे कालखंड झाले किंवा त्याच्यानंतर आतापर्यंत
गीता जी आहे त्या गीतेचा अनुवाद कोणकोणत्या भाषेमध्ये कोणी कोणी केला आहे, एखाद्या वेळेस त्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते आपण पाहून घेऊ. आधी सुरुवातीला आपण पाहू वेदांच्या तत्वाचे दर्शन घडवण्यासाठी वेदांच्या तत्वांचे दर्शन घडविण्यासाठी 6 दर्शने लिहिल्या गेली. 6 दर्शने लिहिल्या गेली. ओके, आपण वेदांसंदर्भात चर्चा करत आहोत. आता ही 6 दर्शने कोणकोणती होती नेमकी? तर 6 दर्शनांमध्ये पहिलं दर्शन होतं न्याय दर्शन, दुसरं दर्शन होतं योग दर्शन. पहिलं दर्शन न्याय दर्शन, दुसरं दर्शन योग दर्शन, आता मित्रांनो ही 6 दर्शनं आपण पाहत आहोत. पण ही 6 दर्शनं पाहत असताना आपल्याला ही 6 दर्शनं कोणी कोणी लिहिली त्यातले 1-2 किंवा 2पेक्षा जास्त तरी दर्शनं माहिती असतील हे मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो. कारण यातलं जे लिखाण केलं, हे जे लिखाण केलेलं आहे ह्या दर्शनांचं, ह्या दर्शनांच्या लेखकांची नावं आपण कधी ना कधी इतिहासाचा अभ्यास करताना वाचलेलीच आहेत, ते आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे विशेष असं यामध्ये नवीन काहीच नाही आहे. त्यानंतर वैश्विक दर्शन आणि पूर्वमीमांसा दर्शन. पुढचं आहे वैश्विक दर्शन, त्यानंतर पूर्व मीमांसा दर्शन. आता सुरुवातीला पहिलं पाहूया आपण की न्यायदर्शन कोणी लिहिलं. तर न्यायदर्शन जे आहे ते न्यायदर्शन गौतमाने लिहिणं. त्यानंतर योगदर्शनाचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे योगगुरू सध्या कोण आहे, ज्यांचं आपण भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये एक प्रसिद्ध अशा व्यक्ती आहेत की जे आपल्याला योगाच्या माध्यमातून आपल्याला जे काही विकार होतात किंवा विकार होऊ नये यासाठी नेहमी योग शिकवत असतात आस्था चॅनलवरती, ते म्हणजे रामदेव बाबा. पण खरोखरीच रामदेव बाबा योग शिकवतात तर ते योगात त्यांनी आणला का? असा अजिबात नाही. योगासन किंवा योगा हा जो आहे हा तर पुरातन काळापासून चालत आलेली एक चांगल्या प्रकारची थेरपी आहे. म्हणजे योगा ही वर्षानुवर्षापासून चालत आलेली एक चांगल्या प्रकारची थेरपी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर योग जे आहे, योग हे कोणी आणलं आहे तर पतंजलींनी. म्हणजे रामदेव बाबा योगा जरी शिकवत असले तरी योगा ते शिकवत असले तरी त्यांच्या ज्या मेडिसिन्स आहेत, औषधी आहेत आयुर्वेदातल्या, त्या कोणाच्या नावाने विकल्या जातात किंवा त्यांच्या कंपनीचं नाव काय आहे? पतंजली. तर त्यावरून आपल्या लक्षात राहणार की योगदर्शन जे आहे ते पतंजली यांनी योगदर्शनावरती लिखाण केलेलं आहे. म्हणजे वेदाच्या तत्वांचं दर्शन घडवण्यासाठी योगदर्शनाचा ज्यावेळेस विचार येतो मनात त्यावेळेस पतंजली यांचंच नाव लक्षात राहणं गरजेचं आहे. कारण हे सोपं आहे. योगदर्शनासंदर्भात योगगुरू रामदेव बाबा आपल्याला माहिती आहे आणि रामदेव बाबा जे योग शिकवता हे योगदर्शन आधी प्राचीन काळात किंवा वैदिक काळात कोणी घडवलेलं आहे तर पतंजलींनीच घडवलेलं आहे. आणि पतंजली यांच्या नावानेच वेगवेगळ्या ज्या मेडिसिन्स आपल्याला आयुर्वेदामध्ये भेटत आहेत सध्या रामदेव बाबांच्या कंपनीच्या, तर तीच पतंजली जी कंपनी आहे त्यांच्याच नावाने हे पतंजली जे आहे यांच्या नावानेच ती कंपनी आहे. आणि हे वैदिक कालखंडातील म्हणजे खूप म्हणजे इसवी सन पूर्व 1500 ते 1000 वर्षापूर्वीच्या आपण महत्त्वाच्या बाबी पाहत आहोत. आणि त्या कालखंडामधल्या बाबींचा अभ्यास करताना आपल्याला असं जाणवेल की ह्या 6 दर्शनांच्या किंवा वेदांच्या तत्वाचं दर्शन घडवण्यासाठी हे 6 जे दर्शन दिले गेलेले आहेत, ह्या 6 दर्शनामध्ये वेगवेगळ्या बाबींसंदर्भात न्यायदर्शन असेल, योगदर्शन असेल, वैश्विक दर्शन असेल, तर याचा अभ्यास करताना आपल्याला अभ्यास करणं तर गरजेचं नाही, पण याचा अभ्यास करताना आपल्याला जाणवेल
की त्या म्हणजे आपल्याला टायटलवरनंच कळून जाणार की या टायटलवरनं कळेल की याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे. आता योगदर्शन म्हटलं की याच्यामध्ये योगासंदर्भात संपूर्णतः डिटेल माहिती असेल. न्यायदर्शन म्हटलं म्हणजे न्याय कसा द्यावा किंवा न्याय करताना कोणकोणत्या बाबींचा समावेश त्यामध्ये असतो किंवा न्याय देताना कोणाकडनं कुठल्या स्वरूपाची चूक झाली आहे त्यानुसार त्याला शिक्षा असावी किंवा शिक्षा नसावी या संदर्भात आपल्याला एक लक्षात येऊन जातं की कोणत्या बाबींवरती नेमकी हे लिखाण केलं असेल. त्याच्यानंतर वैश्विक दर्शन जर म्हटलं तर विश्व जे आहे ते नेमकं काय आहे, बरोबर, ब्रह्मांड काय आहे, विश्व काय आहे, पृथ्वी, ग्रह, तारे या संदर्भात काहीतरी असेल हे आपल्याला एक अंदाज लागून जातो. त्यावरून आपल्या ते लक्षात राहतं. त्याच्यानंतर पूर्वमीमांसा दर्शन. आधी आपण पाहूया वैश्विक दर्शन. वैश्विक दर्शन जे आहे ते ऋषी कनाद ऋषींचं आपण नाव ऐकलं असेल. तर कनाद यांनी या 6 दर्शनांपैकी वैश्विक दर्शन याबद्दल लिखाण केलेलं आहे. त्यानंतर साख्य दर्शनाचा जर विचार केला आपण, इथे साख्य दर्शन दिलेलं नाही आपण. आधी पाहूया पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसेचा जर विचार केला तर पूर्वमीमांसा लिहिलेलं आहे जैमिनी यांनी. 6 दर्शनांमधलं पूर्वमीमांसा जैमिनी यांनी. त्यानंतर साख्य दर्शन जे आहे ते कपिल. साख्य दर्शन कपिल. साख्यदर्शन कपिल. आणि 7वं जे आहे ते म्हणजे 6वं जे आहे ते उत्तर मीमांसा. उत्तर मीमांसा लिहिलं आहे बादरायण यांनी. उत्तर मीमांसा बादरायण. मित्रांनो, वैदिक कालखंडातील मागच्या वेळेस सप्त ज्या नद्या होत्या, ज्या 7 नद्या होत्या, त्या नद्यांवरती प्रश्न विचारला. 100% तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा एक्झाममध्ये किंवा त्याच्या पुढच्या वर्षाच्या एक्झाममध्ये किंवा राज्यसेवेच्या कोणत्या एक्झाममध्ये किंवा UPSCच्या एक्झाममध्ये विचारलं तर यावरती हमखास प्रश्न विचारला जाणार आहे. कारण वेदांच्या तत्त्वज्ञानाचे दर्शन घडवण्यासाठी जे 6 दर्शनं लिहिली गेली, ही 6 दर्शनं कोणकोणती आहेत, खालीलपैकी 6 दर्शनांपैकी कोणकोणती 6 दर्शनांपैकी खालीलपैकी कोणत्या दर्शनांचा समावेश होतो ते ओळखा. किंवा 6 दर्शनांपैकी तुम्हाला प्रश्नामध्ये 4 दर्शन एका बाजूला दिली जातील आणि त्याच्यावरती लिखाण कोणी केलं विपुल प्रमाणात ते देखील विचारलं जाऊ शकतं. आणि हे नावं खूप आपण सोप्या पद्धतीने लक्षात ठेवूया, आपण ऐकलेली आहे. यातलं आपण योगदर्शन, योग गुरु रामदेव बाबा आणि लगेच त्यांची पतंजली कंपनी. त्यावरून योगदर्शन कोणी लिखाण केलं योगदर्शनावरती तर पतंजली. न्यायदर्शन म्हटलं की गौतम लक्षात ठेवायचं. वैश्विक दर्शन म्हटलं की कनाद ऋषी. कनाद यांचं नाव आपण ऑलरेडी ऐकलेलंच आहे. त्यानंतर पूर्वमीमांसा दर्शन म्हटलं की जैमिनीचं देखील नाव आपण ऐकलेलंच आहे इतिहासामध्ये. नाहीतर जैमिनी रिफाईंड ऑइल आपल्या लक्षात राहतच. तर अशा पद्धतीनं काहीतरी ट्रिक्स वापरून तुम्ही लक्षात ठेवा. नेहमीच ॲड येते जैमिनी रिफाईंड ऑइलची. तर पूर्वमीमांसा म्हटलं की जैमिनी. त्याच्यानंतर साख्य दर्शन म्हटलं की कपिलबद्दल आपण ऐकलेलं आहे. कपिल ऋषी, कनाद ऋषी असेल, कपिल ऋषी असेल, पतंजली असेल किंवा जेही काही ऋषी असतील त्या ऋषींसंदर्भात आपण कुठे ना कुठे ऐकलेलंच असतं. चाणक्य असेल, या ऐतिहासिक नावांबद्दल आपण याआधी कधी ना कधी ऐकलेलंच असतं. आणि नेमकं यामध्ये नवीन विशेष आहे काय असं लक्षात ठेवण्यासारखं तर काहीच नाही. त्यांनी ज्या महत्त्वाच्या बाबी करून ठेवलेल्या आहे, लिहून ठेवलेलं आहे किंवा जे काही आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे त्या अनुषंगानं आपल्याला फक्त एवढंच इन्फॉर्मेशन परीक्षेच्या अनुषंगानं लक्षात ठेवायची. विशेषामध्ये खूप डीपमध्ये आणि डिटेलमध्ये अभ्यास करणं काही गरजेचं नाही आहे. आणि शेवटचं जे आहे ते आपण पाहिलं उत्तर मीमांसा म्हणजे बादरायण. बादरायणाचं देखील नाव आपण इतिहासामध्ये ऐकलेलं असेल प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना. तर अशा स्वरूपातच प्रश्न विचारले जात असतात आणि येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये 100% यावरती प्रश्न असेल. कदाचित येणाऱ्या ह्या एक्झाममध्ये देखील या टॉपिकवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण आपण तुम्हाला जेही व्हिडिओ लेक्चर्स या ठिकाणी घेत आहोत हे व्हिडिओ लेक्चर्स खूप ॲनालिसिस घेऊन खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला कंटेंट देण्याचा यामध्ये प्रयत्न करत आहोत. आणि त्यातल्या त्यात एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देणार त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणे हे जाणवेल की आपल्याला या कोर्सचा एक्झाममध्ये जसाचा तसा फायदा झालेला आहे. आपण फक्त कंटेंटवरती लक्ष दिलं आहे, कंटेंटवरती फोकस केलेला आहे. आमची जी रिसर्च टीम आहे या रिसर्च टीमच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कंटेंट विद्यार्थी मित्रांना काढून खूप कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवण्यासाठी ह्या मटेरियलचा फायदा व्हावा यासाठीच हा कोर्स आपण बनवलेला आहे. गेल्या 2 वर्षापासनं विविध महाराष्ट्रातील जे बरेच कानेकोपऱ्यातील विद्यार्थी मित्र असतील
ते या कोर्सेसच्या माध्यमातून SK एज्युकेशन आपल्या प्लॅटफॉर्मशी जोडलेले आहे आणि या 2 वर्षाचा विश्वासास आम्ही निश्चितपणे खरे ठरलेलो आहे असे विद्यार्थी मित्रांचेच आम्हाला बऱ्यापैकी मेसेजेस वगैरे येत असतात. त्यामुळे ती देखील एक आनंदाची गोष्ट आणि त्यातनं देखील एक चांगल्या प्रकारे स्फुरण मिळत असतं आणि त्या माध्यमातून चांगल्यातलं चांगलं कंटेंट आणि परीक्षेला तुम्हाला जसंच तसं विचारलं जाईल यावरती आमचा जास्त फोकस असतो. म्हणजे खूप काही भारुडबडती शिकवण्यापेक्षा जे रिक्वायरेबल कंटेंट आहे तेच तुम्हाला या ठिकाणी दिलं जात असतं. सो हे परीक्षेच्या अनुषंगाने हा चार्ट इतका महत्त्वाचा आहे. याच्या आधी घेतलेले मुद्दे आणि आता घेतलेले मुद्दे याचा तुम्हाला एक्झामला डेफिनेटली फायदा होणार आहे, मी तुम्हाला खात्रीने सांगतो. त्यानंतर आपण गीतेचा जर विचार केला, गीता, तर गीतेवरती देखील प्रश्न नेहमी विचारले जात असतात. कुठल्या ना कुठल्या कंबाईनची एक्झाम असेल किंवा राज्यसेवेची एक्झाम असेल तर त्यामध्ये गीतेचा इंग्रजी अनुवाद कोणी केला असं जर तुम्हाला विचारलं, गीतेचा इंग्रजी अनुवाद कोणी केला, तर आपण ज्यावेळेस प्राचीन भारताचे आधुनिक भारताच्या इतिहासाचं वाचन करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की विल्यम विल्किन्स याने गीतेचा इंग्रजी अनुवाद केलेला दिसून येतोय. त्यानंतर मराठीचा जर विचार केला तर मराठी जे आहे, मराठीमध्ये गीतेचा अनुवाद कोणी केला आहे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. आपण गीता रहस्य ही सिरियल लहानपणी पाहायचो. गीता रहस्य जर माहिती नसेल तरी तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना असं जाणवेल की टिळकांनी तुरुंगामध्ये असताना गीता रहस्य नावाचा म्हणजे गीतेचं मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. त्यानंतर संस्कृतचा जर विचार केला तर संस्कृत कोण लिहिणार, संस्कृतमधून गीतेचा अनुवाद कोण करणार आहे, तर प्रत्येकाला माहिती आहे की शंकराचार्य करणार आहे. तर शंकराचार्य यांनी गीतेचा अनुवाद हा संस्कृतमधून केला आपल्याला दिसून येतो. आणि बंगाली भाषेचा जर विचार केला आपण, बंगाली आपल्याला एखाद्या वेळेस जोड्यालामध्ये यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बंगाली भाषेमध्ये गीतेचा अनुवाद जो आहे तो मालाधर बसू यांनी केलेला आहे. मालाधर बसू यांनी केलेला आहे. तर हे 2 अत्यंत महत्त्वाचे चार्ट आहे मित्रांनो. वेदांच्या तत्वाचे दर्शन घडवण्यासाठीचे जे 6 महत्त्वाचे दर्शन आहेत, या 6 महत्त्वाचे दर्शनं जी लिहिल्या गेली ह्या लिखाणासंदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो, ह्या 6 दर्शनांसंदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ही 6 दर्शनं कोणी कोणी लिहिली त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. न्यायदर्शन गौतमांनी, योगदर्शन पतंजलींनी, वैश्विक दर्शन कनात ऋषी, पूर्वमीमांसा जैमिनी, साख्यदर्शन कपिल, उत्तरमीमांसा बादरायण यांची नावं खूप महत्त्वाची अशी नावं आहे. खूप महत्त्वाचे असे मुद्दे आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत. यांची नावं तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. इंग्रजीचा अनुवाद जर आपण गीतेचा पाहिला तर तो इंग्रजीचा अनुवाद विल्यम विल्किन्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेला आपल्याला दिसून येतो. मराठीमध्ये जर गीतेचा अनुवाद पाहिला तर तो गीता रहस्य आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे गीता रहस्य गीतेचा मराठी अनुवाद आहे. संस्कृतमध्ये जर विचार केला गीतेचा तर शंकराचार्य यांनी लिहिलेला आहे. आणि बंगाली भाषेमध्ये जर गीतेचा अनुवाद आपण पाहिला तर मालाधर बसू यांनी लिहिलेला आहे. अशा स्वरूपातलं हे आजचं वेदांत संदर्भातलं एक महत्त्वाचं लेक्चर होतं. अजून बरंच काही यामध्ये डिस्कस करण्यासारखं आहे. खूप सारे मुद्दे आहेत. आपण प्राचीन भारताचा आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधले फक्त महत्त्वाचे पॉईंट्स, महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला एक्झामला विचारले जातील यावरती जास्त भर देत आहोत. तर येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये अशाच पद्धतीनं चांगले मुद्दे आपण घेऊन येऊ.